कोणीतरी एकाने सांगितलं की आपल्या शरीराकडून होणारे त्रास, कोणीतरी म्हणलं की मनाकडून होणारे त्रास, आणि आता एकाने म्हणाले की इतरांकडून होणारे त्रास. हे 3 वेगवेगळ्या प्रकारचे त्रास आहेत या जगात. या जगात आता सर्वांना म्यूट करा. तर या जगतामध्ये कोणताही व्यक्ती असं म्हणू शकत नाही की मी सर्वसुखी आहे. कोणताही व्यक्ती म्हणू शकत नाही. या 3 प्रकारचे त्रास हे सर्वांनाच असतात. मनाकडून होणारे, शरीराकडून होणारे आणि इतर लोकांकडून होणारे त्रास. आणखी एक आहे, मन आणि शरीर एकच आहे. सूक्ष्म शरीर, स्थूल शरीर. आणखी एक आहे ते म्हणजे नैसर्गिक त्रास. भूकंप, सुनामी, महापूर, दुष्काळ, अति उष्णता, अति थंडी, चक्रीवादळ, या ज्या गोष्टी आहेत त्या नैसर्गिक त्रासामध्ये येतात. काही काही लोक वीज पडल्यामुळे मरतात माहितीये, कळाम करून एक वीज पडते, आठवते पावसाळ्यामध्ये, ते नैसर्गिक त्रासामध्ये येतात. तर हे जे त्रास आहेत सर्वांनाच भेडसावत असतात. या जगतामध्ये असा कोणताही एक व्यक्ती नाही की मी सर्व सुखी आहे. त्याच्याकडे पैसा असू दे किंवा नसू दे, या सर्वांना या समस्या भोगाव्या लागतात. तर 3 प्रमुख हे ताप आहेत. एक आहे आपल्या शरीराकडून, मनाकडून येणारे त्रास. दुसरं आहे इतर जीवांकडून येणारे त्रास. तिसरं आहे ते म्हणजे नैसर्गिक त्रास. हे 3 ताप जे आहेत, हे 3 त्रास या जगातील प्रत्येक व्यक्तीला भोगावे लागतातच. त्याच्यातून कुणाचीही सुटका होऊ शकत नाही. समस्या या जगातल्या. आपण कितीही वैज्ञानिक प्रगती करू, तंत्रज्ञानिक प्रगती करू, आपण कितीही सुखसुविधा मिळविण्याचा प्रयत्न करू, परंतु आपण सुखी होऊ शकत नाही. हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये एक संशोधन करण्यात आलं होतं. अमेरिकेतली एक नामवंत शिक्षण संस्था आहे, आणि त्याच्यामध्ये असं आढळून आलं की त्यांनी बरेच वैज्ञानिक शास्त्रीय शास्त्रज्ञांकडून संशोधन केलं होतं, आणि त्यांना समजलं की पैसा, प्रसिद्धी, सत्ता या गोष्टींमुळे लोक सुखी नाहीच आहेत मुळात. कारण ज्यांना ज्यांना ह्या गोष्टी प्राप्त झालेल्या आहेत ते नेहमीच चिंताग्रस्त आहेत. पैसा कसा रक्षण करायचं, शासनापासून टॅक्स कसा वाचवायचा, अशा चिंतेमध्ये असतात. आणि जे सुंदर असतात त्यांना म्हातार बनायचं, वृद्ध होण्याची भीती असते. या जगामध्ये भीतीचं वातावरण आहे. तर एक श्लोक आहे, त्याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की वेगवेगळ्या प्रकारांना वेगवेगळ्या प्रकारची भीती असते या जगामध्ये. वेगवेगळ्या प्रकारची भीती असते या जगामध्ये. एक आहे कुले च्युती भयम. जो पवित्र कुळामध्ये जन्म घेतलेला आहे त्याला पतित होण्याची भीती असते. आणि रूपे जराया भयम. जे लोक अत्यंत सुंदर असतात त्यांना म्हातारपणाची भीती असते. केस पांढरे व्हायला लागले तर ते लोक जे आहेत केस पांढरे व्हायला की म्हातारे झालो असं विचार करतात ते. आणि त्यांना मेकअप करायची इच्छा होते. हा एक श्लोक आहे, तो शोधालोय मी. आणि त्यामुळे म्हातारपणाच्या भीतीमुळे ब्युटी पार्लरचा धंदा वाढत चाललेला आहे.
हा, मिळाला. हा, तर किती प्रकारचं भय आहे बघा. भोगे रोग भयम, जे खूप खायचा विचार करतात, खूप खायचे, डायबिटीज झाले पण गोड खायचे, साखर खायचे, रसगुल्ला, रसमलाई, गुलाबजामुन खायचे, शिरा खायचा आहे, किंवा ज्या लोकांना शारीरिक सुख घ्यायचं असतं, तर या लोकांना रोगापासून भीती असते. भोगे रोग भयम, पहिला मुद्दा. आपण सुख घेण्याचा प्रयत्न करतो. दुसरं काय? कुले च्युती भयम, आपण जर अत्यंत प्रतिष्ठा संपन्न कुळामध्ये जन्म घेतला, तर भीती वाटते आई वडिलांना, आमचा मुलगा खालच्या जातीच्या मुलाशी किंवा मुलीशी विवाह करू नये, आमच्या कुळाला बालंट लावू नये, काही दोष लावू नये, असं ते विचार करतात. हा दुसरं भय आहे. तिसरं काय? माने दैन्य भयम, ज्याला खूप मान सन्मान मिळालं असतं ना, त्याला अपमान होण्याची भीती असते, अपमानित होण्याची फार भीती असते, की लोकांनी मला काही बोलू नये, उन्हे दुन्हे बोलू नये. रिपू भयम, बले रिपू भयम, बले रिपू भयम, तर जे अत्यंत बलवान असतात त्यांना शत्रूंचं भय असतं, त्यांना शत्रूंचं भय असतं. आणि परत गेलं ते. जे अत्यंत बलवान असतात त्यांना शत्रूंचं भय असतं. एक मिनिट. त्याचबरोबर जे अत्यंत सुंदर असतात त्यांना म्हातारपणाचं भय असतं. रूपे जरायाम भयम, त्यामुळंच काळे केस झाले की पांढरे करायला पळतात. शिवाय दात पडायला आले की डुप्लिकेट दात बसवायला बघतात, किंवा चांगल्या प्रकारे मेकअप करायचा प्रयत्न करतात. असं बऱ्याच प्रकारे स्वतःचं म्हातारपण लपवण्याचा प्रयत्न करतात. रूपे चरायाम भयम, आणि ह्या जगात जो जो जन्मला आहे त्याला मृत्यूचं भय हे असतच. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचं भय या जगामध्ये लोकांना असतं. त्यामुळे या जगामध्ये सुखी असं कोणीही नाहीये. का बरे नाहीये? कारण आपण भगवंतांची सत्ता झुगारून स्वतः सुखी बनण्याचा प्रयत्न करतो. मीच एकटा सुखी होणार. खरं सांगायचं तर या जगामध्ये कुठंच सुख नाहीये. कुठंच सुख नाहीये. परंतु तरी सुद्धा आपल्याला वाटतं, की मी अशा प्रकारे प्रयत्न करेन आणि तशा प्रकारे प्रयत्न करेन आणि सुखी होण्याचा काहीतरी मार्ग शोधून काढेल. आपण स्वतःच्या जीवनात झाकून बघा, इतके वर्ष आयुष्य झालं, 40 झालं असेल, 50 झाले असेल किंवा काही असेल ते. ते आयुष्य तुम्ही बघू शकता. आणि दुसरं म्हणजे आपल्या आई-वडिलांचं जीवन बघा. ते सुखी आहेत का बघा. आपल्या आजोबांचं जीवन शोधून काढा आणि पणजोबांचं. ते सुखी आहेत का बघा. या जगात जे जे यशस्वी लोक आहेत किंवा दाम्पत्य आहेत, त्यांना विचारून बघा. आता तुम्हाला सुख वाटतंय का? नाही. कारण या जगात इतके सारे भय आहेत, इतके सारे त्रिविध ताप आहेत, आणि सर्वात महत्वाचं 4 मुख्य दोष या जगतामध्ये आहेत. कुठले? 4 मुख्य दुःख जे कृष्ण गीतेत सांगतात. कुठले कुठले? जन्म, मृत्यू, जरा, आणि जन्म, मृत्यू, जरा, व्याधी. प्रत्येकाचा जन्म होतच असतो. या जगात
जन्म होणे काही साधी गोष्ट नाही. आपण म्हणतो हॅपी बर्थडे त्या बाळाला, परंतु ते रडत आलेलं असतं. कुठलं कोणी हसत हसत येतं का, जन्माला येतं का? तुम्ही कधी बघितलं का कुठलं बाळ हसत हसत आले आ करत? रडतच येतात ते, आणि तरी आपण हॅपी बर्थडे म्हणतो. काय दुर्दैव आहे बघा. अहो, ज्याचा जन्मच इतका दयनीय झालेला आहे, आईच्या गर्भामध्ये 9 महिने 9 दिवस ते बाळ काढतं. किती कठीण जागा आहे तिथं राहण्यासाठी. आणि जे जे आई करेल ते ते त्या मुलाला भोगावं लागतं 9 महिने. तिनं जर तिखट खाल्लं तर आतल्या पोटातल्या बाळाला दाह बसतो. त्याला त्रास होतो. जे जे आई करेल त्या 9 महिन्यामध्ये त्याला त्रास होतो. ते एकदम हात-पाय असे जखडून ठेवलेले असतात. जन्म घेण्याची प्रक्रिया अजिबात आनंददायक नाही. अत्यंत दुःखी आहे. त्याच्यानंतर जन्म, मृत्यू. आणि जो मृत्यू आहे, मृत्यू म्हणजे कधी होतो माहितीये का? आपल्याला काय वाटतं मृत्यू म्हणजे म्हातारपणात येणाऱ्या गोष्टीला मृत्यू म्हणतात. नाही. तर ज्या दिवशी आपला जन्म होतो तेव्हाच आपला मृत्यू पण निश्चित केलेला असतो. किती श्वास आपण घेणार आहोत, श्वास निर्धारित केलेले असतात. आणि आपलं मृत्यूची तारीख निश्चित असते. या जगात असा कोणी आहे का की ज्याचा मृत्यू होणार नाही? सगळ्यांचा मृत्यू होणार आहे. असा कोणताही व्यक्ती नाही जो अजरामर झालेला आहे किंवा होणार आहे. प्रत्येकाचा मृत्यू हा निश्चितपणे होणार आहे. तुम्ही कितीही वैज्ञानिक प्रगती करा, तंत्रज्ञानिक प्रगती करा, परंतु मृत्यूला कोणीही हरवू शकत नाही. जन्म, मृत्यू. मग आपण म्हणाल, की जन्म झाल्यानंतर मृत्यू एक 60-70 वर्षांनी, 50 वर्षांनी, 100 वर्षांनी होईल. तोपर्यंत मध्ये मी आनंद घेतो ना. भगवान म्हणतात ते पण शक्य नाही. जरा आणि व्याधी. त्यात पण म्हातारपण आहे आणि व्याधी. जसं आपण मागची चर्चा केली, वेगवेगळ्या प्रकारचे आजार आहेत. आता कोरोना काळामध्ये आपणा सर्वांना त्याचा चांगला अनुभव आलेला आहे, चांगला फटका बसलेला आहे. संपूर्ण जगाला व्याधी, भयंकर आजार, संपूर्ण जगाला जखडून ठेवले. कोण म्हणू शकतं की मी सुखी आहे या जगात म्हणून? तर या जगतामध्ये कोणीही सुखी आजवर झालेला नाही, पुढेही होणार नाही. संभव नाही, शक्यच नाही. ज्या प्रकारे पाण्यातनं बाहेर काढलेला मासा हा नेहमी तडफडत असतो, ज्या प्रकारे पाण्यातून बाहेर काढलेला मासा हा नेहमी तडफडत असतो, त्या प्रकारे एक जीवात्मा भगवंताच्या भक्तीतून जो बाहेर आलेला आहे, तो नेहमीच तडफडत असतो. या जगात कुठंच कसल्याच प्रकारचं सुख नाहीये. 3 प्रकारची लोक या जगात असतात. एक नशेमध्ये असणारे, फुल मत्त नशेमध्ये, आणि दुसरे थोडे बहुत नशा केलेले, थोडे बहुत जागृत, आणि तिसरे जागृत. तर हे कोण आहेत बरे? जर जे नशेमध्ये आहेत ना, हे समाजातील 99% अधिक लोक नशेमध्ये आहेत. भले ते दारू पित नसतील, परंतु ते अशा नशेमध्ये असतात की मी या जगात सुखी होईल. हम होंगे कामयाब एक दिन. काही लोकांची ही घोषणा असते, होंगे कामयाब एक दिन. है की नाही? काही करून मी यशस्वी होणार, मी सक्सेसफुल होणारच, मी माझं टार्गेट अचीव्ह करणारच. आणि अशा प्रकारचे लोक जे असतात, त्यांना वाटतं की मी कसं तरी करून सुखी होणारच ह्या जगात. तर हे जे आहेत ना, हे 99% प्रकारचे लोक असतात. हे 99% प्रकारचे लोक समाजामध्ये ह्याच आविर्भावात असतात, की मी चांगलं शिक्षण घेईन, सुखी होईन. मी पैसा कमवेन, सुखी होईन. मी सत्ता प्राप्त करून सुखी होईन. तुम्ही जास्त सुंदर दिसले, की सुखी होईन. किंवा मी प्रसिद्धी कमावली, मी लोकप्रिय झालो, लोकांनी माझी वाहवा केली तर सुखी होईल. अशा
अनेक नशांनी ग्रासलेले लोक या जगात आहेत. माझे गुरु महाराज परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज सांगतात की समजा रस्त्यावरती गटारीच्या कडेला एखादा नशेमध्ये मत्त व्यक्ती दारू पिऊन तर आहे आणि तो गटारीत लोळत आहे आणि त्याला तुम्ही विचारला की तू सुखी आहेस का, तर तू काय म्हणते, तू लगेच म्हणते मग मी आहेच की सुखी. तर त्याला सुखी म्हणायचं का? त्याला आपण सुखी म्हणू शकतो का? तो दारू पिऊन फुल आहे, एकदम तर आहे आणि तो गटारीत लोळत आहे आणि तो स्वतःला त्यामध्ये सुख मानत असतो. तर मला सांगा त्याला सुख म्हणायचं का? तो सुखी आहे का? तर नेमकी हीच अवस्था आधुनिक मानव समाजाची झालेली आहे. नेमकी हीच अवस्था. प्रत्येक जण नशेमध्ये या जगात. पराभवस्तावद अबोध जातस यावन् न जिज्ञासत आत्मतत्व यावत् क्रिया तावदिदं मनो वै कर्मात्मकाम येन शरीर बंध. या शरीर बंधनामध्ये आपण अडकून पडलेलो आहे. ठराविक वेळेला खावं लागतं, ठराविक वेळेला झोपावं लागतं, ठराविक वेळेला शौचालयाला जावं लागतं आणि याला थोडा त्रास झाला तर हे शरीर सोडावं लागतं. याच्या इतक्या साऱ्या बंधनामध्ये आपण अडकून असलेलं सुद्धा इतक्या साऱ्या नशेमध्ये आपण असतो की मी सुखी होणार अशा नशेत असतो आपण. आणि दुसऱ्या प्रकारचे लोक आहेत ते म्हणजे ते धोबी का कुत्ता न घर का न घाटका, थोडं इकडं थोडं तिकडं, थोडंफार अध्यात्म करणार, थोडंफार भोग, थोडंफार नशा करणार, थोडंफार अध्यात्म करणार, थोडाफार नशा करणार. म्हणजे काय, त्यांना भगवंताची थोडीफार भक्ती पण करायची आणि त्यांना जे आहे आनंद उपभोग पण घ्यायचा, या जगाचा पण आनंद घ्यायचा. हे लोक, या लोकांना जास्त फटके बसतात. कारण यांना अध्यात्म माहिती आहे, भगवंत माहिती आहे आणि चिटिंग करणार आहे. हा ढोंगी धंदा करतायत. ढोंगी धंदा करणार आहे. आणि तिसरी कॅटेगरी आहे ते म्हणजे संत मंडळी. हे सगळे साधू संत जसे जगद्गुरु श्रील प्रभुपाद, तुकाराम महाराज, नामाचार्य, हरिदास ठाकूर, या लोकांना कळून चुकलेलं आहे. या संत मंडळींना साक्षात्कार झाले या जगात कशातच सुख नाही. या जगात कोणत्याही इंद्रिय तृप्तीमध्ये ज्या वेळेला ययाती महाराज वैकुंठाला जात होते, ययाती महाराजांनी वैवाहिक जीवन सुमारे 900 वर्षे, 1000 वर्षे जगलेलं होतं. आणि ते चक्रवर्ती सम्राट होते. संपूर्ण जगाचा उपभोग घेऊन सांसारिक वैवाहिक जीवन 1000 वर्ष राहिले होते ते. आणि त्याच्यानंतर ते वैकुंठाला चालले होते भगवंताची भक्ती करून. ते जाताना भगवंताच्या विमानात बसताना म्हणतात ते की नो अमाऊंट ऑफ फूड, नो अमाऊंट ऑफ ब्युटी अँड नो अमाऊंट ऑफ पॉवर कॅन सॅटिस्फाय युअर सेन्सेस. म्हणजे कसल्याही प्रकारचं चांगलं जेवण तुम्ही खावा, कसल्याही प्रकारचं चांगलं सौंदर्य तुम्ही उपभोगा किंवा कसल्याही प्रकारची शक्तिशाली सत्ता तुम्ही सत्ताधीश व्हा, तरी सुद्धा एका जीवात्म्याला हे सुख देऊ शकत नाही. असं म्हणून ते वैकुंठाच्या विमानावर बसून भगवंताच्या धामाला निघून जातात ययाती महाराज. तर या जगतामध्ये कसल्याही प्रकारचं कुठंच सुख नाहीये. जन्म, मृत्यू, जरा, व्याधी आणि हे त्रिविध ताप जे आहेत, शरीराकडून मनाकडून येणारे नैसर्गिक ताप आणि इतर लोकांकडून येणारे ताप आपल्याला सतत ग्रासत असतात. आणि तरी सुद्धा आपल्याला वाटतं की आपण सुखी होऊ. जर ज्यांना ठाम विश्वास आहे की मी या जगात सुखी होणारच आणि होऊ शकतो, हे प्रचंड नशेमध्ये असतात, मद्यधुंद अवस्थेत असतात. आणि दुसरे ज्यांना थोडीफार भक्ती करायची आणि त्यांना इंद्रिय तृप्ती करायची, हे सर्वसाधारण चालत. आणि तिसरे जे मोठे संत मंडळी आहेत, तुकाराम महाराज, प्रभुपाद,
हे जे संत मंडळी आहेत त्यांना कळून चुकलं, या जगात सुखी बनण्याचा प्रयत्न करण्यात काही अर्थ नाही. आपण जेवढे सुखी बनण्याचा प्रयत्न करू तेवढं आपलं दुःख वाढत जातं. तेवढं आपलं दुःख वाढत जातं. एकदा एक व्यक्ती होता, मी तुम्हाला बहुतेक की सांगितलं की नाही माहित नाही कथा. आपल्या गीता कोर्समध्ये एकदा एक व्यक्ती होता, त्याला लांबडी दाढी होती. भली मोठी लांबडी दाढी होती, अशी 1.5 फूट दाढी होती लांबडी, तिची काळी झाड दाढी होती. आणि तो किड्या मुंग्यांवरती खूप प्रेम करायचा. मुंगे जे होते, मुंगळे वगैरे ह्यांच्यावरती खूप प्रेम करायचा. एकदा हा व्यक्ती दाढीवाला लांबडी दाढी घेऊन एकदा जेवण करून तो एका उंबराच्या झाडाखाली झोपायला गेला दुपारच्या वेळी. जेवण करून त्याला आराम करायचा होता आणि उंबराच्या झाडाखाली झोपायला गेला. आता या व्यक्तीचं मुंगळ्यांवरती फार प्रेम होतं आणि उंबराच्या झाडाला मुंगळे किती असतात तुम्हाला ठाऊक आहे. आणि या झोपलेला असताना एक मुंगळा त्याच्या दाढीमध्ये शिरला. झाडावरून पाय घसरून पडला तो मुंगळा, बरोबर त्याच्या दाढीच्या जंगलात शिरला आणि तो मुंगळा बाहेर जाण्यासाठी वळवळ करत असताना याची झोपमोड झाली. याने प्रयत्न केला त्या मुंगळ्याला बाहेर काढण्यासाठी. याचं कृमी कीटकांवरती प्रेम असल्यामुळे ह्यांनी त्या मुंगळ्याला मारलं नाही दाढीत, पण तो प्रयत्न करत होता कस तरी काढण्याचा. परंतु त्याला जाणीव झाली की याला त्रास होतो, याचा हातपाय मोडत आहे. फार विचार केला त्याने, याला कसं बाहेर काढायचं. आणि मग ज्या वेळेला तासभर विचार केल्यानंतर त्याला एक आयडिया सुचली आणि तो म्हणला, अन आयडिया कॅन चेंज युअर लाईफ. आता ही आयडिया आहे की मी माझी दाढी जी आहे ती झाडाला लावतो अशी, आणि त्या दाढीवरती तो ब्रिज सारखा उपयोग करून निघून जाईल. त्याला ब्रिज सारखा उपयोग होईल आणि तो झाडावरती चढून वापस परत जाईल. त्याला वाटलं ही आयडिया खूप चांगली आहे. याच्यामुळं त्या मुंगळ्याला झाडावरती जाण्यासाठी मदत होईल असं त्याला वाटतं. पण होतं उलटच. जेवढे काही उरले सुरलेले मुंगळे त्या उंबराच्या झाडावर होते ते सगळे दाढीत शिरतात आणि बिचारला शेवटी आपली प्रेमळ दाढी सुद्धा कापावी लागली. तर या जगातल्या सगळ्या समस्यांचे जे उपाय आहे ते असंच आहे. दुःख औषधम तदपि दुःखम. आयुष्यभर कष्ट करतो पैसा कमवण्यासाठी आणि नंतर पैसा इथं सोडून जातो, मुलांमध्ये भांडणं लागतात. कोण ते पैसा जास्त घेणार, कोण ते संपत्ती वाटून घेणार. कुठल्याही समस्येवरती आपण जे सोल्युशन काढतो, आपण जो उपाय काढतो, तो उपाय डबल समस्या निर्माण करतो. आणखी समस्या जास्त निर्माण करतो. जास्त निर्माण करतो समस्या. समस्या कमी करत नाही. कुठलाही घ्या. आणखी उपाय जास्त, जितका उपाय काढू तितक्या समस्या वाढत जातात. सुरुवातीला ज्यावेळेला अण्वस्त्रांचा शोध लावण्यात आला होता त्यावेळेला त्याचा उद्देश या लोकांनी ठेवला होता शास्त्रज्ञांनी की आपण वाळवंटात पाणी शोधण्याचा प्रयत्न करू त्या अण्वस्त्रांच्या माध्यमातून. आणि आता ती अण्वस्त्र अखिल मानव जातीसाठी अत्यंत धोकादायक ठरलेले आहे. प्रत्येक राष्ट्र हे अण्वस्त्र एकामेकांवरती उगारून धरलेलं आहे आणि कधी एकदा एखादा मातेपुरू बटन दाबेल आणि संपूर्ण मानव समाजाचं समूळ नायनाट होईल हे सांगता येत नाही. एक समस्येवर सोल्युशन काढलं दुसरी समस्या निर्माण झाली आणि महाभयंकर समस्या निर्माण होते. तर या जगामध्ये कोणीही सुखी नाही. ते स्क्रीन शेअरिंग दाखवा ते 8028. Yes, good. तर आम्ही एक चार्ट बनवलेला आहे. सर्वसाधारणपणे आपल्या काही समस्या आहेत त्याला आपण काय करू शकतो. तर याच्यामध्ये
ते चोरी वगैरे करतात. याचं कारण काय आहे? स्वार्थीपणामुळे आणि कायदा आणि सुव्यवस्था नीट नसल्यामुळे. म्हणजे पोलीस आहेत परंतु लाच खातात. तर ह्याला भगवद्गीतेतलं सोल्युशन काय सांगितलेलं आहे, की शूरवीर असे राज्यकर्ते असायला पाहिजेत, की ज्यांना वैष्णव आणि ब्राह्मणांनी मार्गदर्शन केलेलं आहे. काय दाखवलं तुम्ही? हा. त्यानंतर शाळेत विद्यार्थी बिघडत आहेत, त्यांना मूल्य शिक्षण दिलं पाहिजे. आजकाल एक नवीन पद्धत आहे बघा, कुमारी माता. लग्नाच्या अगोदरच 14-15 वर्षातच मुली गरोदर व्हायला लागल्या. असं का होतं 15-16 वर्षाचं? तर मुलांना मूल्य शिक्षणच दिलेलं नाही हो. त्यांच्या हातात मोबाईल आणि टीव्ही दिलेली आहे. तर मूल्य शिक्षण हे त्याच्यावरचं सोल्युशन आहे. आत्महत्या होत आहेत. लोक चिंताग्रस्त आहेत त्याच्यामुळे आत्महत्या होतात. मग याच्यावरती काय उपाय आहे? लोकांनी नामस्मरण करावं. लोकांनी परमात्म्यामध्ये, भगवंतामध्ये आनंद घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या जगामध्ये दुष्काळ वगैरे पडत आहे. दुष्काळ का पडतो? कारण आपण निसर्गाचा समतोल साधत नाही. बेसुमार वृक्षतोड करतो. अनेक डोंगरांची तोडफोड करतो किंवा धरणी मातेवर अत्यंत अत्याचार करतो. त्यामुळे दुष्काळ होतो. त्यामुळे आपण काय करायचं आहे? भगवंतांनी घालून दिलेल्या या प्रकृतीशी आपण समतोल आणि सहकार साधला पाहिजे. घटस्फोट. घटस्फोट ही आधुनिक संकल्पना आहे. संस्कृतमध्ये घटस्फोटाला शब्दच नाहीये. संस्कृत ही जगातील सर्वाधिक संपन्न प्रगल्भ अशी भाषा आहे. सर्वाधिक साहित्य आणि सर्वाधिक ग्रंथरचना जर कुठल्या भाषेत असतील जगात, तर ते संस्कृत भाषेचेच आहेत. आणि एवढ्या मोठ्या प्रगल्भ अशा सर्वगुण संपन्न संस्कृत भाषेमध्ये केवळ एक शब्द नाही, घटस्फोट. कारण तशी संकल्पनाच नव्हती कधी. घटस्फोटाची संकल्पनाच नव्हती. हे कशामुळे होतं? गैरसमजुतीमुळे, पती पत्नीचे हेवे दावे. आणि ज्यावेळेला ते दोघेही भगवंताच्या भक्तीत लागतात आणि एकमेकाचे मतभेद विसरून भगवंताची सेवा करायला लागतात, त्यावेळी हेही कमी होतील. आणि जीवघेणी स्पर्धा लागलेली आहे समाजामध्ये बघा. नुसता स्पर्धा. प्रत्येकाला पुढे जायचं आहे. परंतु आपण भगवंतांचं स्मरण करून सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे. प्रदूषण, कारखान्याचे किती सारी मळी, किती सारे वायू, ऍसिड, आम्ल हे सगळे पाण्यामध्ये पसरत आहे. धूर, ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण, पाणी प्रदूषण. वास्तविकरित्या एकदा काय झालं, मनेका गांधी या पर्यावरणाच्या फार मोठ्या कार्यकर्ता आहेत भारताच्या राजकारणामध्ये. त्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ जे दिल्लीमध्ये आहे, या ठिकाणी परमपूज्य राधानाथ स्वामी एकदा बसले होते महाराज. मग मनेका गांधी त्यांना म्हणाले, की तुम्ही स्वामी संन्यासी लोक काय करतात? वातावरण इतकं बिघडलेलं आहे, सगळीकडे प्रदूषण आहे. मग तुम्ही त्याच्यावरती काही उपाययोजना का करत नाही? तुम्ही काहीतरी केलं पाहिजे याच्यावरती. त्यावेळेला परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज म्हणाले, की आम्ही निश्चितच करत आहोत. हे तुम्ही जे बाहेर वातावरण शुद्धीकरणाचे प्रकल्प राबवत आहात, त्याचा काही उपयोग होणार नाहीये. कारण आतलं वातावरण बिघडलेलं आहे. कुठलं? हृदयातलं. आपल्या हृदयामध्ये कामवासना ठासून भरलेली आहे. आपल्या हृदयामध्ये लोभ वासना, पैसा कमवण्याचा लोभ, अति लोभ हा ठासून भरलेला आहे. अहंकार हा ठासून भरलेला आहे. आपल्या हृदयाचं प्रदूषण झालेलं आहे. आपल्या चेतनेचं प्रदूषण झालेलं आहे. दुसऱ्याच्या नुकसानामध्ये आपल्याला आनंद होतो. हे प्रदूषणाचं एक अत्यंत उत्कृष्ट उदाहरण आहे. इतकं प्रदूषण आतमध्ये झाल्यावर बाहेर आपोआपच प्रदूषण होणार आहे समाजामध्ये. तर अंतर्गत प्रदूषण जर आपण स्वच्छ केलं, तर बाहेरचं आपोआपच स्वच्छ होईल. पुढचं नेक्स्ट. अँटी करप्शन.
लाच घेतात, सगळीकडेच लाच घेतात, शिपायापासून वरती मंत्र्यांपर्यंत सगळेच लाच घेत असतात. तर त्यांना आपण कृष्ण भावना आणि वैदिक शास्त्राच्या माध्यमातून सत्य बोलण्याचे फायदे शिकवू शकतो. आणि मगाशी आपण सुसाईडमध्ये, आत्महत्येमध्ये चर्चा केली. अशा प्रकारे लोक चिंताग्रस्त आहेत आणि त्यांना आपण भगवंताच्या भक्तीच्या माध्यमातून कशा रीतीने मदत करू शकतो. तर या जगतामध्ये सारांश मध्ये अत्यंत भय आहे, दुःख आहे. या जगात कुणीही सुखी नाही आणि कितीही प्रयत्न केला, हम होंगे कामयाब एक दिन, असं कितीही तुम्ही गात राहिला तरी दुःखीच राहणार आहे. म्हणून भगवान श्रीकृष्ण जे आहेत, आपलं जीवन एक संघर्ष आहे, एक युद्ध आहे हे जाणून भगवंतांनी कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवरती अर्जुनाला सांगितलं, अर्जुन हे जीवन सोपं नाहीये, मा मनुस्मर युद्धच, हे जीवन सोपं नाहीये, माझं स्मरण करत करत तू युद्ध कर. तर आपण सुद्धा भगवंताचं नामस्मरण करत करत आपल्या जीवनाचा गाडा चालवला पाहिजे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. जीवन इतकं सोपं नाहीये. पैसा असू दे अथवा नसू दे, हे सर्वांना समान कष्टदायक आणि दुःखदायक आहे. हे तेवढंच युद्ध सदृश्य आहे. काहीही झालं, या जगामध्ये सुख नाही. सुख जे आहे ते भगवंताच्या भक्तीमध्ये, त्यांच्या नामस्मरणामध्ये, त्यांच्या कीर्तनामध्ये, त्यांच्या कथेमध्ये, सत्संगामध्येच सुख आहे. हे सांगण्यासाठी भगवंताने कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवरती भगवद्गीता सांगितली. बाबा या जगात सुख नाहीये, दुःखालय शाश्वतम. जे काही तुला सुख वाटते ते अशाश्वत आहे, क्षणभंगुर आहे. तुला सुख जर पाहिजे असेल तर राजविद्या राजगुह्यम पवित्रमिदम उत्तम प्रत्यक्ष अवगमम धर्म सुसुखम. माझ्या भक्तीमध्ये तुला सुख प्राप्त होईल, आणखी कशात नाही. कृष्ण सरळ सरळ सांगतात. तर त्यामुळे माझे सर्व रसिक श्रोत्यांना नम्र विनंती आहे की तुम्ही जास्तीत जास्त भगवंताच्या नामामध्ये आनंद घ्या, हरिनामामध्ये घ्या, हरिकथेमध्ये घ्या, भगवद्गीता आणि भागवताच्या अध्ययनामध्ये आनंद घ्या, सत्संगामध्ये आनंद घ्या, कीर्तनामध्ये आनंद घ्या, भगवंताच्या सेवेत आनंद घ्या. याच्या व्यतिरिक्त या जगात तुम्हाला कुठेही सुख प्राप्त होणार नाही. आणि जर तुम्ही या व्यतिरिक्त सुख प्राप्त करण्याचा प्रयत्न जरी केला तरी आणखी जास्त दुःख प्राप्त होईल. धन्यवाद. हरे कृष्णा. कुणाचे काही प्रश्न असतील तर विचारू शकता. हरे कृष्णा. तर खूप खूप धन्यवाद प्रभूजी तुमचे. तर आता आपण प्रश्नांकडे वळूया. तर ज्यांचे कोणाचे काही प्रश्न असतील तर ते स्वतः हात वरती करू शकता आणि मग त्यांना अनम्यूट केलं जाईल आणि विचारू शकता, किंवा चॅट मध्ये पण तुमचे प्रश्न टाकू शकता. अंशुल कातकडे, कुठे आहात तुम्ही? तुम्ही व्हिडिओ चालू करा. अंशुल प्रभू. आम्ही अंशुलची आई आहे. हा कृष्ण. हा बोला माताजी. हा हरे प्रभूजी, आता तुम्ही हरे कृष्ण, तुम्ही बोलताना म्हटले की मुलांना गुरुकुल मधलं शिक्षण द्यावं, पण आता इथं गुरुकुल म्हटल्यावर आपल्या शाळा सीबीएसई आता नवीन ज्यानुसार आपलं सध्याचं जे लाईफस्टाईल आहे थोडक्यात त्याप्रमाणे आपण मुलांना टाकतो किंवा घेतो ऍडमिशन. तर मुलांना लहानपणापासून काय संस्कार आणि काय आपण त्यांना, समजा आता गीता आहे तर गीतेतलं काही असेल किंवा रेग्युलर त्यांना काय दिलं पाहिजे थोडक्यात, किंवा मग रेग्युलर जेणेकरून ते त्यांच्या पुढच्या आयुष्यात दैनंदिन त्यांचं रेग्युलर काय घेतलं पाहिजे असं मला विचारायचंय. की खूप जे छान आई प्रश्न. वडिलांचं स्वप्न असतं की मुलं घडले म्हणजे आयुष्य सार्थक झालं, असं प्रत्येक आई वडिलाचं स्वप्न असतं. बरोबर. आता माझी 2 मुलं आहे तर त्यांना काय मार्गदर्शन केलं पाहिजे, लहानपणापासून काय देवाबद्दल सांगितलं पाहिजे की जेणेकरून त्यांनी सातत्य ठेवतील त्याच्याबद्दल, जसं आम्हाला वाटतं, आम्हाला दोघांनाही वाटतं. तर मुलांना काय सांगितलं पाहिजे, आपण दैनंदिन काय केलं पाहिजे? खूप छान प्रश्न विचारला माताजी तुम्ही. तर या विषयावरती, लहानपणातील संस्कार या विषयावरती मी फार पूर्वी
सुमारे 17-18 वर्षापूर्वी पेपरला लेखन केलं होतं आणि बऱ्याच ठिकाणी व्याख्यानं झालीत माझी, आकाशवाणीवरती वगैरे इकडे तिकडे. लहानपणातील संस्कार, तर याच्यावरती फार विस्ताराने आपण बोलू शकतो. हे स्वतःच एक व्याख्यान होऊ शकेल 2 तासाचं. आणि हा एक जीवनातला सर्वात मोठा प्रोजेक्ट आहे आई वडिलांच्या. ग्रंथराज श्रीमद भागवताच्या पंचम स्कंदाच्या पंचम अध्यायामध्ये वृषभदेव भगवान त्यांच्या 100 पुत्रांना उपदेश करतात. पिता न सस्यात जननी न सस्यात. ते आई आई नाही, तो पिता पिता नाही, जर आपल्या मुलांना चांगले संस्कार देत नसेल तर. त्याला म्हणूच नाही म्हणतात. ते गुरु गुरु नाहीत आणि तो स्वामी स्वामी नाही, जर तो आपल्या अधीनस्थ लोकांना भगवंताच्या भक्तीत लावत नसतील तर. तर मुलांना संस्कार कोणते द्यावे? आमच्या शाळेमध्ये, आमच्या कॉलेजमध्ये मी ज्यावेळेस शिकत होतो त्यावेळेला आमचे प्राध्यापक म्हणाले, कुटुंब एक विद्यापीठ आहे. कुटुंब स्वतःच एक विद्यापीठ आहे आणि आई वडील त्याचे कुलगुरू आहेत. त्या विद्यापीठाचे कुलगुरू आई वडील आहेत. बऱ्याचशा आई वडिलांची फार मोठी, बऱ्याच काय सगळ्याच आई वडिलांची महत्वाकांक्षा असते, एक अंतर्मनातील फार दृढ इच्छा असते की माझी मुलं आदर्श व्हावेत, चांगले शिकावेत, चांगले सेटल व्हावेत, करिअर काढावेत, सज्जन व्हावेत, सुसंस्कृत व्हावेत, आदर्श व्हावेत, गोड व्हावेत आणि जीवनात काहीतरी चांगलं करून दाखवावे. असं सर्वांची एक मनीषा असते, सर्वांची इच्छा असते की असं व्हावं म्हणून. आणि दुर्दैवानं बऱ्याचदा असं होत नाही. याची कारण तुम्हाला सांगतो, म्हणजे तुम्हाला याच्यावरती उपाय समजतील. याचं कारण असं आहे, जसं की आई वडील, कुटुंब एक विद्यापीठ आहे, आई वडील हे त्याचे कुलगुरू आहेत. तर आई वडिलांनी आपल्या मुलांसमोर कोणतं उदाहरण सादर केलंय हे फार महत्वाचं आहे. इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, मोर थिंग्स आर कॉट दॅन टॉट. म्हणजे ऍक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड्स. आई वडील जे करतायत ना, मुलं ते पकडतात. तुम्ही जे शिकवता, जे बोलता, याच्यापेक्षा आई वडील काय करतात ते त्याच्याकडे बघत असतात. त्यामुळे आई वडिलांनी सर्वप्रथम त्यांच्या समोर एक उत्तम वैष्णव असल्याचं उदाहरण सादर केलं पाहिजे. ज्याप्रमाणे आपण बघतो इतिहासामध्ये, बालक ध्रुव, त्याला त्याच्या आईने चांगला संस्कार दिला, त्यावेळेस जाऊन ते ध्रुव महाराज झालं. त्याच्या आईने चांगला संस्कार दिला, त्याच वेळेला ते झालं. पुढे पुढे अगदी मध्ययुगीन भारतात घ्या तुम्ही, शिवाजी महाराज, त्यांच्या मातोश्री मासाहेब जिजाऊ साहेबांनी त्यांच्यावर चांगले संस्कार घडविले. ते झालं मध्ययुगीन काळातलं. तुम्हाला मी भारताच्या स्वातंत्र्य काळातलं सांगतो. साने गुरुजी, त्यांची आई, त्याचं लहानपणीचं नाव होतं काय? श्याम. श्यामची आई का फेमस झाली, एवढी प्रसिद्ध का झाली ती? कारण तिनं त्याच्यावर जे ते संस्कार केले, ते संस्कार, त्यामुळे साने गुरुजी घडले. तर आई वडिलांनी स्वतःचं आचरण आदर्श ठेवावं सगळ्यात पहिल्यांदा हे. आणि दुसरी गोष्ट, मुलांना वेळात वेळ काढून संस्कार घडविणे, त्यांना रामायण, महाभारत, पंचपांडव, इतिहास, भगवद्गीता आणि भागवतातील आदर्श उदाहरणं सांगणे आणि त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देणे, की बाळ तुझं वय वर्ष आता 7 वर्ष आहे, 10 वर्ष आहे, 12 वर्ष आहे, 15 वर्ष आहे, जे काय असेल ते, आणि आपल्याला आयुष्यात असं करायचंय. एक लक्षात घ्या, मी नेहमी या व्याख्यानामध्ये सांगत असतो, लहानपणातील संस्कार घ्या. ज्या लहान मुलांवरती संस्कार झाले, कौमारम आचर्य प्राज्ञो धर्मान भागवतान इह, प्रल्हाद महाराज सांगतात की भागवत धर्माची प्रशिक्षणाची पद्धती जी आहे ते कुमार वयातून, वयाच्या 5व्या वर्षापासून सुरू झाली पाहिजे. आणि एक ऑब्झर्वेशन आहे, तुम्ही स्वतःही करू शकता, जे जे यशस्वी लोक आहेत, इतिहासात अजरामर झालेले आहेत, त्यांनी आपलं टीन एज वाया घालवलेलं नाही. ध्रुव बाळ 5व्या वर्षीच गेले, प्रल्हाद बाळ 5व्या वर्षी शुद्ध भक्त झाले, बरोबर. पुढे घ्या तुम्ही मध्ययुगीन काळातले चाणक्य, विक्रमादित्य, शालिवाहन महाराज, 11-12 वर्षीच त्यांना, भोजराजा 5व्या वर्षीच चालू झालं होतं त्यांचे संस्कार. शिवाजी महाराज, त्यांनी तोरणा कुठल्या वर्षी घेतला? शिवाजी महाराजांनी 15-16 वर्षी. त्याच्या अगोदर त्यांचं ट्रेनिंग चालू होतं. 15-16 वर्ष आपली मुलं पबजी गेम खेळतात.
आणि क्रिकेटचे मॅच बघतात, IPL. हे दुर्दैव आहे. ज्या लोकांनी, कुणी घ्या तुम्ही, गांधीजींनी वयाच्या 11 वर्ष हरिश्चंद्र नाटक पाहिलं आणि ते मोठे सत्याग्रही झाले लहानपणी. विनोबा भावे लहानपणी. तुम्ही कुणीही घ्या, जो यशस्वी अजरामर पुरुष झालेला आहे. अगदी डॉक्टर APJ अब्दुल कलाम रामेश्वरच्या मंदिरात, रामेश्वरला त्यांचा जन्म झाला, रामेश्वरच्या शिवलिंग मंदिरात, ज्योतिर्लिंग मंदिरात ते बसून तिथं रामरक्षा वगैरे म्हणायचे तिथल्या पुजाऱ्यांच्या मुलाबरोबर. डॉक्टर APJ अब्दुल कलाम ज्यांनी भारताला अण्वस्त्रधारी बनवलं. तर लहानपणी काय केलंय फार महत्वाचं आहे, कारण हा एक फाउंडेशनचा कालावधी असतो आणि या फाउंडेशनवरतीच पुढे मोठे बनते. म्हणून ज्या मुलांनी वयाच्या 18-19 वर्षापर्यंत अध्यात्माचं प्रशिक्षण घेतले, आपल्या आई वडिलांना आज्ञाधारक होऊन, आपले आई वडील जे सांगतायत ते ऐकून, ज्या मुलांनी वयाच्या 18-20 वर्षाच्या आत त्यांनी प्रशिक्षण घेतलं, ही मुलं समाज उपयोगी घडलेली आहेत. या मुलांनी समाजाला चांगलं योगदान दिलेलं आहे. आणि बहुतांश करून ही जबाबदारी आई वडिलांची असते. आणि तुम्हाला सांगतो, भगवद्गीता अभ्यास वर्गाच्या, मी सकाळी घ्यायचो, बहुतेक तुम्ही संध्याकाळी येत असता. भगवद्गीता अभ्यास वर्गाच्या सकाळच्या पहिल्याच सत्रामध्ये मी सांगितलं होतं, करुणा. अर्जुनाचं कारण होतं की त्याला करुणा वाटत होते, कसं मारून माझ्या मी आजोबाला, कसं मारू मी माझ्या गुरुला. तर ही करुणा आई वडिलांना पण जाणवत असते. नाही केला तर करू दे, तिकडे बसू, तिकडं अभ्यास नाही करत ना, त्याला मारायचं नाही. सकाळी लवकर उठला नाही, त्याला रागवायचं नाही, बरोबर. त्याला अंजारून गोंजारून त्याशी गोडच बोलत बसायचं. अशी फालतू करुणा कधी करू नये. ती अर्जुनाने जे दाखवली ना, तर ती करुणा आहे. ही फालतू करुणा कधी करू नये. त्यांना शिस्त ही लावलीच पाहिजे. त्यांना आईने शिस्त लावावी आणि वडिलांनी धाकात ठेवावं. त्यावेळेला मुलं घडतात, अन्यथा मुलं बिघडतात. कारण नदीचा प्रवाह खालच्या तऱ्हेने वाहतो पाणी, आणि या जगाचा प्रवाह खाली नेण्याचा आहे, वर नेण्याचा नाही. तर तुम्हाला चांगलं काय घडवायचं असेल तर हे 2 गोष्टी लक्षात ठेवा. आईने शिस्त लावली पाहिजे, लवकर उठणे, स्वच्छता, देवपूजेला बसणे, भगवद्गीता वाचणे, नामस्मरण करले, नाही करले तर पप्पांना सांगेन, पप्पांचा धाक. आता दोघात कोणाचा रोल कसा आहे ते बघा तुम्ही. तर कोणाचं तरी एक धाक पाहिजे, कोणीतरी एक शिस्त लावली पाहिजे. आणि चाणक्य पंडित सांगतात, लालयत पंचवर्षांनी, ज्यापर्यंत मुलांचं वय वर्ष 5 आहे तोपर्यंत फार प्रेम करायचं. त्याला उचलून घ्या, त्याची पप्पी घ्या, त्याला खाऊ घाला, त्याला पिऊ घाला, त्याचा लळा लावा 5 वर्षापर्यंत. ताळेत दशवर्षांनी, पुढचे 10 वर्ष त्याला हाणलंच पाहिजे. तिथं करुणा दाखवून चालत नाही. त्यांना तिथं शिस्त ही लावलीच पाहिजे. आणि बहुतांश करून भारतीय माता पिता या वयात, या वेळेला मुलांवरती अशी शिस्त आणि धाक लावत नाहीत. ती मुलं वयाचं बघा तुम्ही, 14-15 वर्षापर्यंत मुलं जे आहेत ते मुलं असतात. त्याच्यानंतर ते तुमचे बाप होतात. मम्मी तुला कळत नाही, तुला अक्कलच नाही बघ आई, असंच चालू होते 15-16 वर्षानंतर. का? कारण ते 10 वर्ष आहेत ना, डोक्यावर घेऊन त्यांना नाचवलेलं असते, नाहक प्रेम दाखवलेलं असते. त्यांना जर तुम्ही धाकात ठेवून शिस्त लावलं, हे असं आहे, तुझी जबाबदारी ही आहे, तुझी ही आहे, तुझी ही आहे, हे तुला केलं पाहिजे. हा, असं म्हणत नाही मी त्यांनी खेळू नये, त्यांनी टीव्ही बघू नये, ठीक आहे, त्याला काहीतरी लिमिट असेल, परंतु त्यांची जबाबदारी कॉम्प्रोमाइज करू नये. समजते? त्यांना त्यांची जबाबदारी जाणीव करून दिली पाहिजे की बाळ, तुझं हे कर्तव्य आहे, तू हे केलंच पाहिजेस. आणि इतिहासातल्या मोठ्या मोठ्या लोकांनी केलेलं आहे, आणि आम्ही पण कसे अध्यात्म करत आहोत हे त्यांना जाणीव करून दिलं पाहिजे. इतिहासातले उदाहरण आणि तुमच्या वैयक्तिक जीवनातलं ज्वलंत उदाहरण, या 2 गोष्टी. आणि तिसरी गोष्ट शिस्त आणि धाक, या गोष्टींच्या परिपक्वतेमुळे मुलं घडत असतात. आणि हे पूर्वी झालेलं आहे. इतिहासात घडलेले हे ऐतिहासिक उदाहरणं अशीच घडलेली आहेत. लालयत पंचवर्षांनी ताडयत दशवर्षांनी प्राप्तेषु षोडश वर्षे पुत्रे मित्र वदाचरेत. आणि ज्या वेळेला मुलाला 16 वर्ष लागतं मुलींना, त्यावेळेला त्यांना धाक नाही, त्यांना काही नाही, त्यांच्याशी मित्रत्वाचा व्यवहार केला पाहिजे. समस्या अशी होते की 10 वर्ष त्याला लाडीगोडी लावलेली असते, तो मुलगा डोक्यावर बसून मिरव वाटायला लागतो. समजते? मराठीतला हा ग्रामीण मराठीतला भाग आहे. तुला आई अक्कलच नाही, पप्पांना काही कळतच नाही, तुला सांगतो.
अशी लँग्वेज 15-16 वर्षानंतर यायला लागते. काय येते? कारण हे 10 वर्ष वाया घालवले. 10 वर्ष त्याच्यावरचे नाहक प्रेम केलंय. त्याला जे हवं ते आणून दिलेलं आहे. त्याला जे हवं ते करत नाही. हवं ते आणून देऊ नका. जे लागते ते द्या. जे जरुरी आहे ते द्या. उगीच करुणा दाखवू नका. नाहीतर त्या अर्जुनाने जसं करुणा दाखवली कुरुक्षेत्राच्या युद्धावरती सुरुवातीला, तसं होतं आणि त्यामुळेच बहुतांश आईवडील शेवटी डोक्याला हात होतात काय झालं म्हणून. तर त्यामुळे माझी विनंती आहे की वयाच्या 10व्या-12व्या वर्षापर्यंत मुलांना इतिहास, महाभारत आणि चाणक्य आणि शिवाजी महाराज यांचा इतिहास हा पूर्णपणे समजावून सांगितला पाहिजे. त्याच्यानंतर सध्याचे प्रभुपाद आहेत, तुकाराम महाराज आहेत, ज्ञानेश्वर महाराज आहेत, यांच्याविषयी सांगितलं पाहिजे. बाळा तू काय करू शकतोस? आमची काय स्वप्न आहेत? तू काय करू शकतोस? हे त्याला जाणीवपूर्वक सांगितलं पाहिजे. आता काय झालं, आई फेसबुकवर आणि बाबा युट्यूबवर. मग ते मुलाकडे कोण लक्ष देणार? सगळेजण असेच येतात मोबाईल हातात घेऊन. त्याला घेऊन बसलं पाहिजे. मी सर्वांना सांगतो नेहमी, सर्व परिवारामध्ये, की संध्याकाळच्या वेळेला जरा तुम्ही सगळे एकत्र या. थोडंसं कीर्तन करा. टीव्ही बंद ठेवा अर्धा एक तासभर आणि मुलांच्या हातात कृष्णा पुस्तक द्या. प्रभुपादांचं कृष्णा गोष्टीचं पुस्तक आहे. त्या मुलांना वाचायला लावा. अ फॅमिली विच प्रेस टुगेदर स्टेज टुगेदर. एक परिवार जो एकत्र राहतो, तो जो प्रार्थना एकत्र करतो, भजन एकत्र करतो, तो जो आहे तो एकत्र राहतो. आपल्या मुलांना 3 गोष्टी महत्वाच्या शिकवा. काय? सर्वप्रथम त्याला त्याच्या पावलापुरता चालायला प्रकाश द्या. त्याच्या हातात एक कंदील द्या. म्हणजे त्याला त्याच्या पावलापुरता प्रकाश. त्याला एवढं शिकवा की तो त्याची वाट शोधू शकेल. लक्षात येते मी काय म्हणतो? म्हणजे त्याला वाचायला लिहायला आलं पाहिजे समाजात. भले तुम्ही त्याला डॉक्टर, इंजिनियर करू शकत नाही. आज डॉक्टर करायचं म्हणल्यावर 1 करोडच्या वर खर्च आहे. 12वी नंतर. त्याच्या अगोदर जेवढं होईल तेवढं होईल. तर तेवढं करू शकत जरी नसला, तरी किमान वाचायला लिहायला आलं पाहिजे. त्याच्या पावलापुरता त्याला प्रकाश द्या. ठीक आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट त्याला हे शिकवा की जे लोक पायाने चालतात ते अंतर कापतात आणि जे लोक डोक्याने चालतात ते ध्येयापर्यंत पोहोचतात. ते ध्येयापर्यंत पोहोचतात. एक असतं पायाने चालणे, एक असतं डोक्याने चालणे. कशाने चालायचं ते तुम्ही ठरवा म्हणा. पायाने चाला तर नुसतंच चालाल तुम्ही गाढवासारखं. परंतु डोक्याने चालला तर तुम्ही तुमचं ध्येय गाठणार. आणि सर्वच जे समाजामध्ये ऐतिहासिक पुरुष झालेले ते सर्व डोक्याने चालले. शिवाजी महाराजांनी सांगितलं शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. म्हणूनच छत्रपतींनी 5 शत्रूंना आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही, मोगलशाही, इंग्रज, पोर्तुगीज सर्वांना पाणी पाजलं होतं. कारण ते डोक्याने चालले. हे त्यांना दुसरं मुद्दा शिकवा. आणि तिसरं महत्वाचं म्हणजे आपल्या डोक्यात आणि आपल्या शेतात काय पिकतं याच्यापेक्षा बाजारात काय विकतं याला जास्त महत्व आहे. आपल्या डोक्यात भन्नाट प्लान असतील आणि आपल्या शेतात सोनं पिकत असेल आणि बाजारात जर चिंचोक्याला किंमत असेल तर चिंचोक्याच विकावे. लक्षात येते? तर आपल्या डोक्यात आणि आपल्या शेतात काय पिकतं याच्यापेक्षा बाजारात काय विकतं याला जास्त महत्व आहे. त्यामुळे आपल्या मुलांना हे शिकवायचं आहे की बाबांनो, आम्ही तुम्हाला गरजेपुरतं सुशिक्षित केलेलं आहे. आपल्याला जे आहे बुद्धीने कार्य घ्यायचं आहे. आपण गाढवासारखं काबाड कष्ट करून जगत नाही राहायचं. आपल्याला धार्मिक ह्याच्यामध्ये जायचं आहे. कारण या जगात पैसा असणारा, सौंदर्य असणारा व्यक्ती पण दुःखी आहे. आपल्याला डोक्याने काम घ्यायचं आहे. आपल्याला भगवंताची सेवा करत सुखी व्हायचं आहे. जेवढा एक हरिकृष्णाचा भक्त सुखी आहे ना, तेवढं तुम्हाला कुणीही सुखी दिसणार नाही. कारण इथे एक राजा पण तेवढा सुखाने राहतो आणि एक भिकारी पण तेवढ्या सुखाने राहतो. असं आहे. आणि शेवटी आपल्यात भरपूर पन्नास प्लॅन असेल किंवा आपल्याकडे गडगंज संपत्ती असेल, परंतु तुम्ही सभोवताली बघा समाजात किती दुःख आहे. तर हे मुलांना तुम्ही शिकवा आणि इतिहास, रामायण, महाभारत यांच्या गोष्टी सांगा आणि साधू संतांचे जीवनचरित्र त्यांना घडवा आणि तुम्ही स्वतः असा आदर्श जीवन जगा. त्यांना वेळ देऊन सगळं सांगा. तर ही मुलं घडतील, अन्यथा ही बिघडतील. ठीक आहे. हरे कृष्ण. माझा फार आवडीचा विषय हा. तसा मी चांगले 2 तास बोलू शकतो या विषयावर. कुठून बोलत आहात तुम्ही? हा, कुठून बोलत आहात तुम्ही? कोपरगाव बेट. अच्छा, कोपरगाव. हा.
ठीक आहे, उत्तर आहे प्रश्न- तुमचं खूप समाधान छान. झालं उत्तराने? एकदम खूप छान. हरे कृष्ण. पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे कृष्णा शिंदे यांचा. ते विचारतात की प्रभूजी, रागावरती नियंत्रण कसे करावे? काही वेळा आपली चुकी नसताना सुद्धा शांत बसावं लागतं. हो, हा एक दुसराच प्रवचनाचा विषय आहे, अँगर मॅनेजमेंट. क्रोधावर नियंत्रण करणे. तर आपण क्रोधाला संपूर्णपणे नियंत्रित नाही करू शकत. बऱ्याचदा कसं असतं शिंदे साहेब, की आपली चूक नसते पण उगीच लोक बोलून जातात. तर हे आपल्या मागील जन्माचं कर्म असतं. तर आपण ह्याच्याविषयी बोलू शकतो फार विस्तारानं. परंतु काही कार्मिक फळ असे असतात की त्याचं इन्स्टंट आपल्याला रिॲक्शन मिळते. उदाहरणार्थ, तुम्ही जर सिग्नल उभारले चुकून तुमची गाडी पुढच्या गाडीला टच झाली, तर हे कर्म असं आहे की लगेच थोबाडीत बसू शकते, लगेच रिॲक्शन येते. दुसरं, आता तुमच्या पोटात पचत नाहीये पण उगाचच खायचं, भरपूर पोट भरून 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 दाबून दाबून खाल्लं आणि पोट बिघडतं. एक तर खाल्लं नाही तर वरनं कोणीकडे तरी प्रवाह चालू होतो. हे अशा प्रकारचं कर्म आहे, त्याला एक रात्र जावं लागते. पुढं आपण परीक्षा देतो एप्रिल मार्च मध्ये आणि त्याचा रिझल्ट येतो जून जुलै मध्ये. हे अशा प्रकारचं कर्म आहे परीक्षा देण्याचे की त्याला 3 महिन्याचा कालावधी हा जावाच लागतो. त्याशिवाय तुम्हाला मिळत नाही. महिना 2 महिने तर जावंच लागतं रिझल्ट येण्यासाठी. तुम्ही आता पेपर दिला लगेच म्हणू शकत नाही मास्तर मला माझा निकाल सांगा, नाही म्हणू शकत. आणि आणखी एक आहे, ज्यावेळेला पती पत्नीचे विवाह होतो आणि त्या दोघांचा संगम होतो, तर त्यांना कमीत कमी 9 महिन्याचा कालावधी जावं लागतं त्या कर्माचं फळ भोगण्यासाठी. त्यावेळेस त्यांना अपत्य प्राप्त होतं, मुलगा असो मुलगी असो. बरोबर. तर प्रत्येक कर्माचा ठराविक कालावधी असतो, त्याच वेळेला त्याचे फळ मिळतात. तर आपण मागील जन्मात असं काही केलेलं असतं त्याचं हे रिॲक्शन येत असते. अन्यथा हे येत नाही, आपोआप काही होत नाही. आपण काही एवढं धुतल्या तांदळासारखे नाही आहोत. ठीक आहे. हरे कृष्ण.